कस्टमर महाग म्हणतो, पण खरंच प्राइस प्रॉब्लेम असतं का? कस्टमर म्हणतो थोडं महाग आहे आणि बिझनेस ओनर लगेच डिस्काउंट द्यायला तयार होतो. पण एक प्रश्न आहे, कस्टमरला खरंच प्राइस महाग वाटते का, की त्याला तुमची व्हॅल्यू समजली नाहीये? लोक आयफोन घेतात, महागड्या हॉटेल्समध्ये राहतात, प्रीमियम ब्रँड्स वापरतात, मग तिथे ते प्राइस का विचारात घेत नाहीत किंवा तिथे निगोशिएशन्स का करत नाहीत? कारण त्यांना तिथे व्हॅल्यू दिसते. बिझनेसमध्ये कस्टमर प्राइस कंपेअर करत नाही, तो व्हॅल्यू कंपेअर करतो. जर त्याला तुमचा एक्सपिरियन्स दिसला, रिव्ह्यूज दिसले, रिझल्ट दिसला, तर प्राइस हा मुख्य मुद्दा राहत नाही. लक्षात ठेवा, व्हॅल्यू स्पष्ट नसते तेव्हा प्राइस महाग वाटते. म्हणून डिस्काउंट देण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी प्राइस विकतोय की व्हॅल्यू दाखवतोय? कारण कस्टमर स्वस्त पर्याय शोधत नाही, तो योग्य निर्णय शोधत असतो. मग तुमच्या बिझनेसमध्ये कस्टमर क्वालिटी विचारतो की प्राइस? कमेंटमध्ये नक्की सांगा.